त्याचा उपचार काय सांगितलं? ऑपरेशन करा म्हणजे पण रिस्क काय पाहिजे? तुला कुठली अडचण येईल ना मला कॉल कर. मला तुला दिलेला आहे तर कार्ड पण दिलेला आहे तर उद्या मी येतो, आपण जाऊ. सध्या सोलापूर शहरासह भारतात काही लोक दोन समाजामध्ये तीड निर्माण करून हिंदू मुस्लिमचे राजकारण करतायत. मात्र दुसरीकडे आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत या नात्यानं काही लोक या राजकीय नेते मंडळींना एक प्रकारचा झटकाच देत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लुंबिनी कांबळे व प्रणिती कांबळे राहणार राहुल नगर मजरेवाडी सोलापूर या दोन्ही मुलींना थॅलेसिमियम या आजार असल्यामुळे खूप त्रास होत होता. या आजाराचं औषध सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळत आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे परिवाराला औषध देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. औषध घेण्यासाठी रुग्णांना फेरफटका मारून सुद्धा औषध मिळत नव्हते. ही गोष्ट लक्षात आली शिवसेना वैद्यकीय मतदान कक्षचे शहर प्रमुख गफूरदादा शेख यांना. माहिती मिळताच थेट गफूरदादा शेख यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन या दोन्ही मुलींना भेटून विचारपूस करून घेतली. औषध उपलब्ध असून सुद्धा रुग्णांना औषध का मिळत नाही हा प्रश्न त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विचारला. विविध सरकारी योजनांमध्ये त्यांना कायमस्वरूपी औषध उपलब्ध करून दिली. खासगी मेडिकलमध्ये जर हे औषध द्यायची असेल तर महिन्याचा खर्च 20,000पेक्षा जास्त असल्यामुळे गरीब कुटुंबीय महिन्याला 20,000 कुठून आणायचा हा मोठा प्रश्न होता. तर नागरिकांनी जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटलचा लाभ घ्यावा. जर रुग्णांना ट्रीटमेंट मिळत नसेल, औषध मिळत नसेल तर काही अडचण आल्यास वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख गफूरदादा शेख यांना संपर्क साधावा असं आवाहन लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दादांनी केलंय. नेमकं हा सर्व प्रकरण काय होतं चला पाहूया सविस्तर. माझं नाव लुंबिनी वेलबीम कांबळे. मला थॅलेसेमिया आजार आहे. त्यामुळे आम्ही विजयरामन डॉक्टरची ट्रीटमेंट घेतो. पण काही कारणामुळे इथं सिव्हिलला आम्हाला गोळ्या देत नव्हते की असं आमच्याकडं नाही, तुमच्याकडं नाही, हे गोळ्या आम्हाला देता येत नाही असं बोलले. त्यामुळे मग आम्ही ॲडमिट पण खूप उशिरा 3 वाजता केले आम्हाला. मग गोळ्या आधी देत होते पण आता देईना. मग गफूरदादा यांनी येऊन सांगितलं की यांना गोळ्या द्या. आणि वार्डाचं खूप इन्फेक्शन होतं, उलटी होतं, ताप येतं, जुलाब लागती. परत ते खूप घाण असल्यामुळे मच्छर हे ते चावतात, त्यामुळे ताप आलं. शिक्षणाचं पण म्हणजे त्यावर परिणाम होतो. कारण 8-8 दिवस जर सिव्हिलमध्ये राहिलं तर आमचं शिक्षण बुडतं. गफूरदादा यांनी येऊन डॉक्टरांना भेटले, त्यामुळे आम्हाला गोळ्या मिळाल्या. याच्या पुढे पण आम्हाला मिळावेत. मी लुंबिनी कांबळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष. गफूरदादा यांनी आम्हाला खूप मदत केली आहे, त्यामुळे आम्हाला मेडिसिन मिळाले. मला तर मिळाले. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही येऊन गफूरदादांना भेटू शकता. नमस्ते, मी पल्लवी बलवीन कांबळे, राहणार राहुल नगर मजरेवाडी हुडकी रोड सोलापूर. आणि माझी मुलगी आहे लुंबिनी कांबळे. ही जन्मताच थॅलेसेमिया मेजर या आजाराने त्रस्त आहे. मग तिला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलपासून दर महिन्याला ब्लड लावतो. आणि नंतर मग आता ती जशी मोठी होईल तसं ते फेरेटिन वाढल्यामुळे आम्ही डॉक्टर विजय रामानन, तज्ज्ञ डॉक्टर पुण्याचे विजय रामानन यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे मेडिसिनसाठी. ज्यामुळे ते मेडिसिन घेतल्यामुळे त्यांची HB वाढते. दर महिन्याला ब्लड लावण्याची गरज भासत नाही त्यांना. आणि ते फेरेटिन पण त्यांचं कमी होत आहे. आणि खूपसे थॅलेसेमियाचे पेशंट त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे बरे झालेले आहेत. म्हणजे त्यांना ब्लड लावण्याची गरज लागत नाही. त्यामुळे आम्ही त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ते ट्रीटमेंट घेत आहोत, मेडिसिन घेत आहोत. मग ते मेडिसिन खूप महाग असल्यामुळे आम्हाला ते दर महिन्याला खर्च करणे त्या मेडिसिनवर परवडत नाही. म्हणून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करतो आणि महात्मा फुले योजनेतून ते मेडिसिन आम्हाला भेटावे म्हणून ते सांगतो डॉक्टरांना. मग ते 1-2 महिने आम्हाला दिले मेडिसिन. परत म्हणू लागले की आता आम्हाला ते मेडिसिन देता येत नाही तुम्हाला. ते बाहेरचे प्रायव्हेटचे डॉक्टर आहेत आणि प्रायव्हेटचे मेडिसिन आहेत. त्यामुळे आम्हाला इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला देता येत नाही असे महात्मा फुलेचे योजनेचे जे मॅडम आहेत त्यांनी सांगितलं. परत सिव्हिलच्या डॉक्टरांनी पण सांगितलं. आणि गेल्या महिन्यात कसं तर करून आम्ही एक वेळ देतो, परत पुढच्या महिन्यापासून आम्ही तुम्हाला हे देणार नाही मेडिसिन, ऍडमिट होऊ नका तुम्ही असं आम्हाला बोलू लागले.
मग तरी पण आम्ही ह्या महिन्यात ऍडमिट होऊन ते मेडिसिनसाठी त्यांना आता एकदा दाखवलं, ट्रीटमेंट चालू केली तर आम्हाला ते मेडिसिनमध्ये गॅप पडलं तर त्यांचं परत एचबी कमी होतं ना, त्यामुळे ते एचबी मेंटेन राहावं आणि ते व्यवस्थित राहून परत त्यांना ऍडमिट केलं ह्या महिन्यामध्ये. मग ह्या महिन्यात पण आम्हाला मॅडमने जे आहेत ते डॉक्टर म्हणले की त्या महात्मा फुलेंच्या मॅडमकडे जावा तुम्ही, आम्ही मेडिसिन देऊ शकत नाही, जर महिन्याला तुम्ही असं तक्रार करता मेडिसिनसाठी. मग आम्ही ते आपले जगताप मॅडमला भेटलो, ते पण म्हणले माझा अधिकार नाही आहे, मेडिसिन मी देणार नाही असे म्हणून आम्हाला 2 मजले तरी पण ऍडमिट करायला मागं पुढं करायला लागले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. मग त्यामुळे मग शेवटी आपले सर गफूरभाई दादा शेख आपले वैद्यकीय कक्षाचे मदत कक्षाचे शहर प्रमुख, मग यांच्याशी संपर्क साधला आम्ही आणि नंतर बबलू गायकवाड यांच्याशी पण संपर्क साधला. मग त्यांच्यानुसार आम्ही मग परत ऍडमिट झालो, तिथं ऍडमिटची प्रोसेस झाली. मग नंतर मग त्यांच्या सहकार्याने आम्हाला ह्यावेळेस टॅबलेट भेटलेत ह्या महिन्यात आणि त्यांनी दखल घेतली, वेळीच दखल घेतल्यामुळे आम्हाला काही त्रास दिला नाही. यावेळेस टॅबलेट देतो बोलले ते, पण जर वेळेस आम्हाला संघर्षच करावा लागत होता. आता 2-3 वर्ष तर त्यांना टॅबलेट नव्हतेच, मग आता त्यांच्या सहकार्यामुळं आम्हाला टॅबलेट मिळायला लागलेत. मग याच्या पुढे पण भेटावेत म्हणून त्यांनी वेळीच दखल घेतली. त्या MS ऑफिसला त्यांनी भेट दिली, डॉक्टरांना भेट दिली आणि तिथं महात्मा फुलेच्या जगताप मॅडमला पण त्यांनी भेट दिली. मग त्यांच्या सहकार्यामुळे ह्यावेळेस आम्हाला मेडिसिन भेटले. मग पुढे बी भेटावेत अशी त्यांना हे केलेत, म्हणजे अपेक्षा आहे अशी तुमची म्हणले की पुढे पण त्यांना मेडिसिन भेटावेत, दर महिन्याला त्यांना त्रास होऊ नये, म्हणजे प्रत्येक महिन्याला आम्हाला 10-15 दिवस तिथे राहावे लागते. मग त्यामुळे वार्डाचं इन्फेक्शन होतं मुलांना, त्यामुळे ते सर बोलले की तुम्ही म्हणजे राहायची गरज नाही, ऍडमिट व्हायची गरज नाही, तुम्हाला ओपीडी बेस आपण मेडिसिन उपलब्ध व्हावेत, तेच मेडिसिन जे त्यांना आयुष्यभरासाठी लागणार आहेत तेच त्यासाठी मी प्रयत्न करतो असं ते त्यांचं सहकार्य भरपूर लागलं सरांचं. गफूर दादा शेख त्यांचं शिवसेनेचे प्रमुख आहेत ते वैद्यकीय कक्षाचे, आणि बबलू गायकवाडनी पण हस्तक्षेप केला, माजी नगरसेवक आहेत ते, त्यांच्यामुळे ह्यावेळेस आम्हाला टॅबलेट भेटलेत आणि पुढे पण भेटण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत सर. माझं नाव कविता राम कांबळे, माझी मुलगी प्रणिती राम कांबळे, ती आता 16 वर्षाची आहे आणि थॅलेसेमिया आजार आहे तिला. आम्ही लहानपणीपासून 12 वर्षाची होती तेव्हा विजय रामानंद डॉक्टरकडे दाखवलो, तिथले मेडिसिन चालू झाले. मग HB तिचं मेंटेनमध्ये राहत होतं तिथल्या मेडिसिनने. मग मध्येच 2022ला आमचं ट्रीटमेंट थांबवल्यामुळं परत तिचं 2 HB झालं. मग ऍडमिट केलो तिला, तेव्हा खूप त्रास झाला, तिला ब्लड लावावं लागलं, 3 PCV चढवावं लागलं. मग नंतर परत तिला त्रास पण खूप झाला, परत मेंदूचा पण त्रास व्हायला लागला तिचा, खड्डे डोक्यात पडायला लागले इथल्या डॉक्टरांच्या केल्फर गोळीमुळं. मग परत नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डेसिरॉक चालू केलं. मग त्याच्यानंतर फिरेटिन कमी झालं, मग परत ब्लड वाढायला लागलं. मध्येच पण टॅबलेट बंद केलते. आता परत गफूर दादांच्या सहाय्याने आम्हाला मेडिसिन भेटले ह्यावेळेस आणि याच्या पुढे पण आम्हाला भेटण्याचे प्रयत्न करत आहेत सर. त्या प्रयत्नात सरांचा यशस्वी होऊ दे आणि आम्हाला पण असेच टॅबलेट भेटू दे, आमच्या पेशंटला त्रास होऊ नये, दर महिन्याला ऍडमिट होऊ नये. ओपीडी बेसिसवरती आम्हाला 6 महिन्याचे एकदम टॅबलेट भेटलं तर आमच्या पेशंटचं पण हाल नाही होणार, आमचं पण हाल नाही होणार. नमस्ते सर. आम्ही दर महिन्याला 8-10 दिवस इथं ऍडमिट झालं तर आमचं काम पण बुडतं सर. आणि मी नोकरीवर होते तरी मला कामावरनं काढून टाकले. दर 15 दिवसाला तुम्ही सुट्ट्या घेता, कसं येणार तुम्ही ड्युटीवर, असं म्हणून मला कामावरनं काढून टाकलं. आमची गरीब परिस्थिती आहे, आम्ही महिन्याला इथं येऊन राहू शकत नाही. मग दर महिन्याला येणं आम्हाला संभवच नाही सर, म्हणून 6 महिन्याचे एकदम मेडिसिन भेटलं तर बरं होईल सर. जय महाराष्ट्र. लुम्बिनी कांबड़े और प्रणीति कांबड़े, ये 2 पेशेंट है जो थैलेसीमिया मेजर से जूझ रहे हैं. और ये बीमारी क्या है, ये बीमारी से बॉडी में नया ब्लड जनरेट नहीं होता है और जो HB लेवल है, WBC है, वो पूरा कम होना शुरू होता है. और उसमें सपोज खांसी लग रही तो खांसी कंटिन्यू रहेगी, बुखार रहेगी तो बुखार कंटिन्यू रहेगी. तो एक तो ब्लड उसमें कम होते रहता है और उसमें अगर कौन सी बीमारी
शुरू हो गई तो उस पर हावी होना शुरू हो जाती बॉडी पर। तो ऐसे सिचुएशन में पेशेंट एक तो ब्लड कम रहने की वजह से तकलीफ उठाता है, और उसमें कोई बीमारी रहने की वजह से ना, कोई बीमारी लग गई बोले तो उसमें और दूसरी परेशानी वो झेलना शुरू हो जाती। तो ऐसे वक्त में ऐसे पेशेंट को जो ट्रीटमेंट मिलना चाहिए वो ट्रीटमेंट फास्ट भी होना चाहिए, और जो हॉस्पिटल से उनका ट्रीटमेंट चल रहा है तो वहां के डॉक्टर्स रहने दो, स्टाफ, नर्सिंग स्टाफ रहने दो, ये लोगों ने उनकी जिम्मेदारी के साथ में उनका इलाज करना चाहिए और उनके ऊपर ज्यादा से ज्यादा तवज्जो देकर उनका इलाज करना चाहिए। तो एक ये जो दो पेशेंट है, ये दो पेशेंट का मामला मेरे सामने आया। हमारे जो इरफान भाई है, नई जिंदगी के इरफान महेंदरगी, उन्होंने मुझे कॉल करके बताया कि दो पेशेंट है जो कि सिविल हॉस्पिटल में एडमिट है ए ब्लॉक में, और उनको थैलेसीमिया की प्रॉब्लम है। तो वहां पे उपचार भी हो नहीं रहा है, और उसके अलावा जो उनको गोलियां लगनी है, टैबलेट है, मेडिसिन है, तो वो मेडिसिन भी उनको मिल नहीं रही है और हॉस्पिटल वाले अरेंज कराकर नहीं दे रहे। तो ये सुनने के बाद 3 जून को मैं सिविल हॉस्पिटल पहुंचा ए ब्लॉक में, जो कि दो पेशेंट वहां पर एडमिट थे। तो वहां से उनके साथ डिस्कस होने के बाद मुझे ये मालूम हुआ कि ये बच्चों को बाय बॉर्न पैदाइशी ये बीमारी है। पैदाइशी बीमारी रहने की वजह से इनके जो माँ बाप है, ये माँ बाप पेशेंट के साथ में संघर्ष कर रहे हैं कि उनकी जिंदगी बचाएं बच्चों की। और ये जो दोनों बच्चे हैं, ये दोनों चचेरी बहनें हैं, लुम्बिनी कामड़े और प्रणीति कामड़े। तो ये अपनी जिंदगी के साथ जूझ रहे हैं, जिंदगी की जिंदगी से जंग कर रहे हैं। तो ऐसे हालात में अगर कहीं पर उनको वक्त पर ट्रीटमेंट नहीं मिल रहा है, मेडिसिन नहीं मिल रही है, तो कहीं ना कहीं इनकी जिंदगी के साथ खेलने वाली बात हो रही है। तो इनसे बातचीत होने के बाद मुझे यह मालूम हुआ कि 2022 तक इनको महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना के अंतर्गत मेडिसिन प्राप्त हो रहे थे, अवेलेबल हो रहे थे। लेकिन 2022 में कुछ टेक्निकल कारण की वजह से इनको वो मेडिसिन मिलना बंद हो गए, जिसकी वजह से इनको प्रॉब्लम क्या हुई, पेशेंट को एचबी लेवल कम होना शुरू हुआ। एचबी लेवल कम होने की वजह से मेडिसिन तो इनके पास अवेलेबल नहीं थे, और अगर ये पर्सनली मेडिसिन खरीदने जाते तो तकरीबन एक पेशेंट को 20,000 रुपए का खर्चा है दवाई का। तो इनकी आर्थिक स्थिति स्ट्रांग न रहने की वजह से ये लोगों ने जैसा एचबी कम होते गया वैसा एचबी लगाकर लेना शुरू किए। तो उसकी वजह से इनको दूसरे भी साइड इफेक्ट होना शुरू हुए। उसमें एक बच्ची है प्रणीति कामले, उसके सर में खड्डे पड़ना शुरू हो गए। फिर जो दिमाग है, वो दिमाग भी कहीं ना कहीं थोड़ी जगह उसकी पोजीशन छोड़ना शुरू किया। तो एक बीमारी से जूझते हुए अगर किसी की लापरवाही की वजह से पेशेंट को दूसरी बीमारी लग रही है या फिर दूसरी बीमारी से जूझना पड़ रहा है, तो ऐसे में जिम्मेदार कौन है, एक ये भी सवाल उठता है। तो जैसे ये लोगों ने मुझे इन्फॉर्म किया तो इनसे पूरी बातचीत कर मैं, इतवार का दिन था उस वक्त, अगले दिन मैं संजय भूई साहब के पास, संतोष भूई साहब के पास पहुंचा। वहां से उनके साथ डिस्कस करके फिर जो केमिस्ट राजगिरे सर हैं उनको बुलाकर लिए। फिर महात्मा ज्योतिबा फुले जो स्कीम, वहां से जो रजिस्ट्रेशन ऑफिस है महात्मा ज्योतिबा फुले का, वहां पे डॉक्टर जगताप मैडम है, उनसे बात हुई। तो उन्होंने कुछ टेक्निकल इशू बताए जिसकी वजह से ये स्कीम इनको मिल नहीं रही थी। तो हमने डॉक्टर से रिक्वेस्ट की, भोई साहब से रिक्वेस्ट की, उसके बाद केमिस्ट जो है राजगिरे सर उनसे रिक्वेस्ट की। उनको बच्चों की सिचुएशन बताई कि ये लोगों को दवाई देना कितना जरूरी है, और जो सिविल हॉस्पिटल से मेडिसिन अरेंज है वो इनको सूट नहीं हो रही है। इनको सूट हो रही है जो डॉक्टर विजय कुमार रामानंद ने इनको अरेंज कर प्रिस्क्रिप्शन दिया है, वो इनको सूट हो रही है बॉडी को। तो वही जो मेडिसिन है, टैबलेट है, जो डॉक्टर विजय रामानंद ने प्रिस्क्राइब किया है, वही दवाइयां, वही मेडिसिन इनको अरेंज करा कर दो, ऐसी हमने बात रखी। तो भूई सर ने
राजगिरे सर ने और जगताप मैडम ने भी वहां पे सपोर्ट किया और ये बच्चों को मेडिसिन तो मिल गई, लेकिन एक हमारी कोशिश ये भी रही कि बच्चों को जब तक मेडिसिन चलेगी, मेडिसिन लगनी है, तो उनको उस वक्त तक मेडिसिन हॉस्पिटल ने सिविल छत्रपति शिवाजी महाराज हॉस्पिटल के थ्रू महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना के अंतर्गत ये बच्चों को ताउम्र जब तक इनका ट्रीटमेंट शुरू रहेगा, जो भी प्रिस्क्रिप्शन इनको मिलती रहेगी, वो प्रिस्क्रिप्शन के तहत इनको गोलियां और मेडिसिन मिलती रहे। ऐसी हमने स्टाफ से डिमांड की, तो उन्होंने हमको कमिटमेंट किया है, वादा भी किया है और इस महीने की तो उनको दवाइयां मिल गई। आने वाले 6 महीने का भी वो लोगों ने स्टॉक करके रखा है। अब यहाँ पे दोनों जो बच्चियां हैं, एक बच्ची की उम्र 18 साल है लुम्बिनी कामड़े की और दूसरी बच्ची की उम्र 16 साल है। ये बच्चियों को हर महीना वहां पे जाके 8-10 दिन एडमिट होकर फिर गोलियों के लिए अप्लाई करना रहता था। उसके बावजूद भी ये लोगों को गोलियां नहीं मिल रही थी, टैबलेट नहीं मिल रही थी। तो अभी अल्हम्दुलिल्लाह इनको टैबलेट मिल गई और आने वाले 6 महीने का भी स्टॉक उन्होंने करा कर लिया है। तो मैं यही अपेक्षा करता हूं कि ये लोगों को जितना सहकार्य कर सकता है छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालय के जो स्टाफ हैं, वो स्टाफ इनको कोऑपरेट करते रहें और इसके अलावा दूसरे भी जो पेशेंट हैं, दूसरे भी जो रुग्ण आते हैं, उनके साथ में अच्छा बर्ताव करे, अच्छे से अच्छा ट्रीटमेंट करे। जो भी चीजें इनको, जो भी मेडिसिन रहने दो या फिर जो भी वक्ती तौर पर ट्रीटमेंट मिलना चाहिए, वो फौरी तौर पर उनको ट्रीटमेंट दिया जाए, जिसकी वजह से पेशेंट भी परेशान ना हो और पेशेंट के जो रिश्तेदार हैं वो भी परेशान ना हो। क्यों तो सिविल हॉस्पिटल में जो आने वाले लोग हैं वो गरीब तबके से बिलोंग करते हैं, पैसे वाले लोग वहां पर जाके इलाज नहीं करते। और हमारा जो वंदनीय बाड़ा साहब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदद कक्ष और डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन है, इसके माध्यम से हम लोगों को यही सलाह देते हैं कि आप छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालय में जाकर उपचार कराएं, वहां पर फ्री में होता है। ये सारी चीजें जब हम बताते हैं, तो अगर वहां पर पेशेंट आने के बाद अगर ऐसे हालात बनते हैं, तो कहीं ना कहीं एक भरोसा उड़ने वाली, भरोसा खत्म होने वाली बात होती है। तो आप लोग भी काम अच्छा कर रहे हैं, सारा स्टाफ अच्छा काम कर रहा है, लेकिन कहीं ना कहीं हम आपने और थोड़ी जिम्मेदारी बढ़ा लेनी चाहिए, जिसकी वजह से पेशेंट भी परेशान ना हो और पेशेंट के नातेवाईक भी परेशान ना हो। अगर थोड़ा दुर्लक्षपना हो गया तो बच्चों की जिंदगी के साथ खेले जैसा मामला हो जाता। तो मैं यही कहना चाहूंगा आम जनता से भी, और जो भी पेशेंट परेशान हैं, जो भी लोग बीमारियों से जूझ रहे हैं, शिवसेना वैद्यकीय मदद कक्ष आपकी खिदमत के लिए 24 घंटे रेडी है। तो आपको कोई भी तकलीफ होने दो, कोई भी परेशानी रहने दो हॉस्पिटल से रिलेटेड, अच्छा छत्रपति शिवाजी महाराज ही हॉस्पिटल नहीं बल्कि सोलापुर के कोई भी हॉस्पिटल में आपको कोई भी किसी भी प्रकार की तकलीफ होती होंगी, तो मुस्लिम बादशाहपेट में हमारा संपर्क कार्यालय है, जो कि शिवसेना वैद्यकीय मदद कक्ष नाम से शुरू है और आपकी खिदमत के लिए ही खोला गया है। तो मैं सारे लोगों से ये आह्वान करता हूं, ये विनंती करता हूं कि आप लोगों को कोई भी किसी भी तरह की परेशानी हो हॉस्पिटल से रिलेटेड, इलाज से रिलेटेड, तो आप शिवसेना वैद्यकीय मदद कक्ष मुस्लिम बादशाहपेट में आकर संपर्क करें। हमारी तरफ से पूरी कोशिश रहेगी कि हम आपके साथ खड़े रहकर आपको जितनी ज्यादा हो सकती उतनी ज्यादा मदद दिला सके। जय महाराष्ट्र। हेलो, हाँ जय महाराष्ट्र सर। जय महाराष्ट्र। हाँ, वैद्यकीय मदत कक्ष शिवसेना सर प्रमुख जपूर दादा बोलतोय। हा बोला. गोळ्या भेटलेत त्यांना, मिळाल्या. हा हा हा, मग पुढच्या वेळी त्यांना ऍडमिट व्हायची गरज नाही ना? मी तर गोळ्या देतो, पण ऍडमिट कशाला करायचं आता परत? नको ना. नाही ऍडमिट न करताच त्यांना गोळ्या आता मी काय करणार त्यांना, मेडिकल वाल्याला सांगणार तुम्ही जिथनं पुण्यात आला ते तिथं कॉन्टॅक्ट करा, त्या गोळ्या तुमच्या मेडिकल मध्ये ठेवा सिव्हिलच्या, आणि ते आल्यानंतर त्यांची चिठ्ठी बघा आणि त्यांना ते मेडिसिन कायमचं लागणार आहे, त्यांना कायमचं मेडिसिन द्या.
हा आणि ते बिल माझ्याकडे द्या, मी बिल पास करून तुमचे पैसे पेड करतो असं त्यांना सांगितलंय. हा आणि ओपीडी मध्ये मी एका फार्मासिस्टला ट्रान्सफर करणार हा आणि केस पेपर काढून त्या सगळ्या केस पेपर गोळ्या लिहायच्या हा आणि त्यांना ते देऊन टाकायच्या गोळ्या. म्हणजे कसं आपल्या 10 नंबर मध्ये जे नॉर्मल गोळ्या मिळतात ना, हा हा तिथंच मी एका फार्मासिस्टला देणार. हा प्रत्येक वेळेस त्यांना हातात म्हणजे देता येणार नाही. आपल्याला नियम कसा आहे, खरेदी करायचं स्टोअर मध्ये मेडिकल मधून. हा मग स्टोअर मधनं ते एका फार्मासिस्टला जिथं ओपीडी असते हा तिथल्या एका फार्मासिस्टला ट्रान्सफर करायचं हा आणि त्यांना तिथून घ्यायला लावायचं कंटिन्यू. म्हणजे डायरेक्ट दुकानातनं नाही घ्यायचं. हा हा ठीक आहे. तेच लोक ते माझ्याकडे आलेले आहेत ऑफिसमध्ये. हा 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 मग त्यांना आपला छत्रपती रुग्णालय मधूनच भेटणार आहे त्यांना, है ना? हा 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 आता तिथं कशाला जायचं, एकदा हा आता त्यांना कळलंय हा त्या जे खरेदी करणार आहेत मेडिकल की त्यांना नेमकं कुठलं औषध पाहिजे, हा कुठली त्यांनी गोळ्या घेत नाहीत ना. ओके. मग त्यांच्या मनासारखंच आपण खरेदी करायचं हा आणि जे प्रोसिजर आहे गव्हर्नमेंटची हा ती प्रोसिजर पूर्ण करून त्या पेशंटला मेडिसिन सप्लाय करायचं की जेणेकरून मेडिसिनला त्रास पेशंटला मेडिसिन मिळेल आणि त्रास होणार नाही यावेळेस सारखा. हा हा तेच तेच महत्वाचं आहे साहेब. कारण हम्म हा त्यांना खूप त्रास झालेला आहे आणि हम्म पेशंटला सोडून त्यांनी पडापडी केलेला आहे. हा हम्म आणि 15-18 दिवस सिव्हिलमध्ये पण त्यांचा उपचार झालेला नव्हता. आणि आता नको हा तिथं सिव्हिलला आता नको. उगे ते कसं बलवीन कांबळे म्हणाले तिथं जे असते दुसरे पेशंट असतात हा त्यांना काय गोळ्या घेतले की त्याने घरी घेऊ शकतात गोळ्या. जर जास्त काही त्रास झाला तर डॉक्टर ठरवतील की म्हणजे त्यांना ऍडमिटची गरज आहे का नाही ते. आपण तर शक्यतो असा प्रयत्न करायचा की त्यांना मेडिसिन दिले की बरं वाटलं तर काय ऍडमिटची गरज नाही. ओके साहेब चालतंय. आणि हा आपला सहकार्य असू द्या साहेब. आहे हा हे तर आहे झालेच आणि दुसरे हा पण पेशंट आहेत खूप. हं. हा करू की त्यांचं पण. हा मी त्यांना आपल्याला त्रास खूप देणार आहेत हा साहेब. हा द्या की. त्रास कसला, आपलं कामच आहे ते. ठीक आहे साहेब ठीक आहे. हा आपलं कामच आहे ते. पेशंटसाठीच आपण आहे ना. ओके सर ओके. हा त्रास कसला. जे हो. आपल्याला योग्य वाटतंय, नियमात बसतंय त्या दृष्टीनं त्या पेशंटला आपण बरं करण्याचं मग आपण म्हणजे नेहमी आपलं कर्तव्यच आहे ना ते. चालतंय साहेब तेच भावना पाहिजे. हम्म हा ओके दुसरं साहेब काय. ओके. ओके सर ओके. ओके. जय महाराष्ट्र. जय महाराज.